घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाई वेसही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. आणि हे बघ, माझा नंबर आहेच तुझ्याकडे. ते परत जर का असेच वागले आणि यांना परत असाच काही त्रास झाला तर मात्र मला ताबडतोब फोन करायचा. नाही, फुलांचा हार घेऊन याची वेळ येऊ देऊ नको म्हणजे झालं. हा बघ, माझी काळजी करू नको सुंदा. डॅड तिकडे आजारी आहेत. तू त्यांच्याजवळ बसायचं सोडून इथे माझ्याजवळ काय करतेस? ओम, त्यांच्यापेक्षा मला तुझी काळजी जास्त वाटते रे. तू खूप हळवा आहेस रे. मला तुझी ही अवस्था बघवत नाही रे. तू एकदा तुझ्या घरी जाऊन ये ना. वेडी आहेस का? डॅड तिकडे आजारी असताना तू मला माझ्या घरी जाऊन यायला सांगतेस? अरे पण हे बघ, तू त्यांच्याजवळ जाऊन बस. असं काय करतो रे? तू जातेस की मी जाऊ? ओके ओके, मी जाते. माझा ना टेनिसचा बॉल झालाय, तिकडून इकडे आणि इकडून तिकडे. हे बघ, पण तू टेन्शन घेऊ नकोस. तू तुझी काळजी घे. मी घेईन माझी काळजी. ठीक आहे, डॅड कडे लक्ष दे. घेईन. विटॅमिन आणि ग्लुकोजचं इंजेक्शन हार्ट अटॅकला? मला काय मूर्ख समजलात? अरे मी अटॅक करत असताना हार्ट अटॅक किंवा दुसरा कोणी तुमच्यावर अटॅक करेलच कसा? माय डिअर डॅडी, पुढल्या आठवड्यात लग्न, वृंदा माझी होणार आणि हे सगळंच माझं होणार.
जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. नलू आलीये. सावकाश सावकाश. अजून झालं. काय बिझी आहे? इथे खूप गरम होतंय नाही, आपण बाहेर जाऊन बोलू. चला चल, मला पण खूप गरम होतंय बाहेर. कमल, आता तू कशाला येतेस? तुला बरं नाहीये ना? झोप. चला. नलू थांब जरा, तुला जे काय बोलायचे ते बोलूनच जा. ते नाही काय असं फार महत्वाचं नाही हो, असंच. अगं पण तिला आत्ता इथे काही बोलायचं नसेल तर कशाला उगाच तू. अहो पण बाहेर जाऊन माझ्या मागे काही कुचकुच केली तर मला त्रास होणारच ना. म्हणजे तुम्ही काय बोलताय, कुणाबद्दल बोलताय ह्याचा विचार येणारच ना मनात. म्हणजे काय झालंय का ओमनी काही घोटाळा करून ठेवलाय हेच वाटणार ना. ओम विषयीच बोलायचं होतं. मी सांगितलं ना, इथे अंथरुणावर अशी पडून असले ना तरी संसार चालवावा लागतो मला. म्हणजे घरच्यांमध्ये घरामध्ये काय चाललंय हे सगळं मला व्यवस्थित कळतं, मला अंदाज बांधता येतात. आणि तुम्हाला माहितीये, आणि माझे अंदाज सहसा चुकत नाहीत. आत्ताही बघा, मी सांगते तुम्हाला, ओम लग्न करायला निघालेला आहे. काय ग? ओम येऊन गेला? फोन आला होता. हो का? म्हणजे फोनवरून बोलवणं केलं का? आता हे बोलावणं म्हणायचं का बोलवण? अगं मग पुन्हा फोन लावायचाच ना. त्याने फोन स्विच ऑफ ठेवलाय आणि वसंत अंकलकडचंही कोणी फोन उचलत नाहीये. वसंत अंकलना म्हणे माइल्ड अटॅक आलाय. त्याला कसला माइल्ड अटॅक येणार? अगं त्याला काळीच तरी आहे का अटॅक यायला? त्या ओमला चांगलं जाळ्यात पकडलाय तो आणि त्याची ती टवळी मुलगी. आणि त्या मधुकरला एक अक्कल नाही. तिकडे बसलाय नागपुरात संत्री खात.
कमल कमल आपण औषधावर जगतो आहोत एवढं तरी लक्षात ठेवा. हो. मधुकरला कळवलं का? हो कळवलंय. काय म्हणाला तो? ते म्हणले घरात हाकलून दिलंय ना, मग त्याचा ना आपला काही संबंध येतो आणि त्याचं नशीब. त्या मधुकरचं डोकं ठिकावणार आहे का? ठीक आहे, आता मुलगा घर सोडून गेला म्हणून काय त्याला वाऱ्यावर सोडायचं का आपण? हं? तर याच्यासाठी तुम्ही त्रास करून घेणार आहात का? शांत राहा. आपण कुणीतरी लक्ष घालायला हवं ना, त्या ओमशी बोलायला हवं ना. मी बोलतो. मी उद्याच जाऊन त्या ओमला भेटतो. हा तू बोलतो त्याची. नक्की बेटा, बोला त्याच्याशी. त्याचे अगदी कान उपटा. एवढा खोडा झाला पण विचार खुजेच आहेत. तू स्वतःला त्रास करून घेणार आहेस का? अहो, कोण स्वतःला त्रास करून घेतो का? त्रास होतो. हे आहेत ना त्रास द्यायला. जा निघ इथून. जे पेरावं ना तेच उगवतो. पैसा पैसा, इस्टेट इस्टेट. आता काय लोणची घालायची आहेत का त्याची? बदल झाला ना त्रास. तू शांत राहा ना. जरा मनाचे श्लोक म्हणाव. शेवटी शांती मिळते ना ती संत चरणीच. म्हणा. मना सांग पारावणा काय झाले. अकस्मात ते राज्य सवे बुडाले. म्हणोनी कोडी वासना सांडी वेगी. बळे लागला काळ हा पाठी लागी. मला ना रामायण वाचत असताना नेहमी शंका यायची. म्हणजे ऋषी कुळात जन्म घेऊन सुद्धा रावण किंवा कुंभकर्ण हे वाम मार्गाला गेलेच कसे? त्यांच्या जन्मदात्यांना किती यातना होत असतील ना. पण मग कर्णिकांच्या घरात प्रभाकर मधुकर जन्माला आले आणि मला हे रहस्य उलगडलं रावण आणि कुंभकर्णाच्या जन्माचं. वृषश्रवा ऋषींना किती यातना झाल्या असतील. अगदी आपल्या दोघांना होत आहेत तशाच. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. तरी शेवटी काळ मुखी निमाला. नको नका आता ते श्लोक म्हणू. पुरे नाही, मनाला शांती नाही येत त्यांनी. खरंच नाही येत. कमल, आपण हे जे सगळं आपलं आपलं म्हणतो ना तिथेच चुकतो. हा मीपणा सोडून दिला पाहिजे बघ. नाहीतर काय नाही, काय नाही. तू शांतपणे पड. मी नाही म्हणणार मनाचे श्लोक. झोप. अहो शांतपणे झोप. ऐक. सावकाश. हा सावकाश सावकाश. आपटे. सावकाश. हालिया भोगासी असावे सादर. आपण किती जरी ठरवलं ना की त्यांनी असं वागावं तसं वागावं, पण नाही, ते त्यांना हवं तसंच वागणार.
आई गं. मर्मबंधातले ठेवही दे इकडे दे, मी चिरून देते. नाही 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 नाही, अजिबात नाही. त्याला चिरू देत. तुम्ही बायकांनी या स्वयंपाकखोलीतल्या कामाला अजिबात हात लावायचा नाही. पण आप्पा, हो त्याला सवय नाहीये हो. हा मग अप्पा आपण एक काम करू ना, आपण आईकडनं चिरून घेऊ ना. हो का? मग आपण थोडस कणिक सुद्धा मळून घेऊया. हा एक्झॅक्टली. कणिक म्या मळून देते. वा, मग आपण थोडासा कुकर सुद्धा लावून घेऊया. नाही, त्याची तयारी मी करूनच आली. कोणी करायला सांगितलं होतं? तुम्ही सगळी तयारी करायची आणि वर आम्ही फक्त फोडणी घालून आम्ही जेवण केलं म्हणून मिरवायचं, नाही का? अहो पण आता जाऊन तुझ्या सासूच्या उशाशी बस. जा आप्पा, पण जा, नाहीतर प्रभाकरला तुझ्या अंगावर सोडे ना. आप्पा, सोडेन असं म्हणताय की जसं काय कुत्रा अंगावर सोडेन. तू कमी बोल ग. आप्पा, तुम्ही काही म्हणालात ना मी तरी अजून काही म्हणालेलो नाही. मी आता इतकंच म्हणेन, नलू, मी आतली कामं बघणार आहे आज. तुम्ही बाहेरची कामं बघायची. तर झाडांना पाणी वर तुम्ही घाला. चला जा. वय माळी बाबा, जाते. आणि कुठेही थुंकू नका. नाही, अजाबात नाही. अप्पा, ही जरा जास्तच बोलते असं नाही वाटत तुम्हाला? आगळ पगळ आहे रे, पण मनाने खूप चांगली आहे. काळजी पोटी बोलते. तुम्ही अजून इथेच का बसलात? काय सांगितलं मी तुम्हाला? जा आणि कमलच्या उशाशी बस. उठ, चल 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 चल. हा हो, पटापट हात चालवा. आज बरीच काम आहेत आपल्याला. हो अप्पा, करतो मी, करतो. करतो नाही, वेळेत व्हायला पाहिजे. अप्पा हो, पहिलीच वेळ. हात कापला तरी झाला पाहिजे. मान आलो नको. आणि 4 टोमॅटो कापायचे. कशी कापायची आता ही भाजी? काय ना अप्पा, काहीतरी नवीन चालू केलं तुम्ही आता. मर्मबंधातले ठेवही
झाली का भाजी चिरून? हो अप्पा, हे बघा कसं वाटतंय? सुंदर, अप्रतिम असं मी काही म्हणणार नाही, कारण ही अशी चिरलेली भाजी कोण खाणार हा मला प्रश्न पडलेला आहे. का म्हणजे ही बरोबर नाही झाली? ते मी नीट चिरून देतो. अहो मला सांगा ना, मी करतो ना नीट. तुझा बाबा कशी चिरतो ते बघ, म्हणजे तुला कळेल कशी नीट चिरायची. दे इकडे. हे बाबा, थांबा. मिलिटरीत कशी काय चिरायचं ना ते दाखव त्याला. दे रे. हा, दाखव. करून ठेवलाय. ओ इतकी बारीक? अप्पा हे खूप अवघड काम आहे. मग कळलं ना तुला? अरे या मोहिमेचा उद्देशच हा आहे की स्त्रियांचं हे जे काय पारंपरिक काम आहे ना, त्याचा त्रास त्यांना किती होतो हे आपण जाणून घेतलं पाहिजे. कळलं तुला? बाबा रे, तुझी भाजी चिरून झाली ना की नंतर आते आणि चला उठा. हो, आणि अप्पा पोळ्या मी करेन ना. हा, ते आधी चिरून तर दे, नंतर नंतर बघू. तू आते मग आपण पोळ्या करू. ए बाबा चल, आपल्याला फोडणी द्यायची आहे अहो भाजीला. अप्पा आतमध्ये नको ना प्लीज. काय नको नको बिको काय नाही. हा, पत्करलंयस ना तू, मग ते नेटानं निभावायचं. चल उठ 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 उठ, चल ये उठ. चल. अप्पा तुम्ही ना मोठी शिक्षा केली तरी चालेल, पण ते किचन वगैरे. ही शिक्षा समज आणि काम कर, आणि सगळ्यात मोठी शिक्षा म्हणजे तुला घरात भांडी पण घासायची आहे. चल 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 चल. मध्ये एक छोटासा माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेला, मला कळलं असेलच. काय तुम्हाला अटॅक आला होता? पण मला कोणी सांगितलंच नाही. ही वृंदा पण ना कमाल करते.